महाराष्ट्र पोलीसमध्ये 18,000 जागांसाठी जी भरती निघाली होती त्या भरतीची मैदानी चाचणी सुरू आहे। तर मित्रांनो, मुंबईमध्ये जास्तीत जास्त अर्ज आलेले आहेत। बाकीच्या इतर सर्व जिल्ह्यांचे जवळपास मैदानी चाचणी पूर्ण होत आली आहे, परंतु अजून सुद्धा मुंबईमध्ये मैदानी चाचणी सुरूच आहे। तरी मित्रांनो, मुंबईमध्ये नायगावचे मुख्यालय तसेच मरोळ तसेच मुंबई विद्यापीठ केले आहेत। त्यापैकी मित्रांनो, आपण जे व्हिडिओमध्ये बघत आहात हे मुंबई विद्यापीठाचे कलिना येथे असलेले ग्राउंड आहे। तर मित्रांनो, येथे दररोज 3,000 विद्यार्थ्यांना बोलवले जाते। तुम्ही ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये बघत आहात, हा जो मित्रांनो तुम्हाला दिसत आहे हा 100 मीटरचा ट्रॅक आहे। म्हणजे येथे पूर्ण दिवसभर भरती केली जाऊ शकते, कारण त्यांनी वरतून सावली केली आहे। तर मित्रांनो, 100 मीटरसाठी ज्या प्रकारे सावली केली आहे त्याच प्रकारे 1600 मीटर म्हणजेच 400 मीटरचा जो ट्रॅक आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला सावली इथे दिसणार आहे। खाली मित्रांनो मैदानावर लाल माती आहे, म्हणजेच तुम्हाला रनिंग करण्यासाठी असे उत्तम हे ग्राउंड आहे। तर मित्रांनो, मुंबई विद्यापीठाच्या या ग्राउंडवर कसे जायचे? तर मित्रांनो, कुर्ल्यावरून तुम्हाला बस मिळते, त्या बसने सुद्धा तुम्ही येथे जाऊ शकता, किंवा एकदम जवळचे रेल्वे स्टेशन म्हटले तर कुर्ला स्टेशन आहे। आणि जर तुम्ही दोघे तिघे सोबत असाल, शेअरिंग रिक्षा करून येऊ शकता। कुर्ला ते मुंबई विद्यापीठ बसचे तिकीट फक्त 5 रुपये आहे मित्रांनो, हे बघा, हे जे चालू आहे मित्रांनो, हे आहे 100 मीटरच्या ट्रॅकवर आपले विद्यार्थी मित्र येथे 100 मीटर मारत आहे। आणि त्या समोरचं जे चालू आहे मित्रांनो, त्यांची स्पीड कमी दिसत आहे, ते 1600 मीटर रनिंग मारत आहे। म्हणजे मित्रांनो, त्यांना 400 मीटरचे 4 राऊंड पूर्ण करायचे आहे, म्हणून ते एक स्टेपिंगमध्ये पळत आहे। तर मित्रांनो, हा जो टायमिंग आहे, हा व्हिडिओ मी 3:30 वाजता शूट केला आहे। म्हणजे मित्रांनो, 3:30 वाजता येथे मैदानी चाचणी सुरू होती। वरतून सावली केलेली असल्यामुळे मैदानी चाचणीला कुठल्याही प्रकारचा विद्यार्थ्यांना जास्त त्रास होऊ नये म्हणून ही सावली केली असावी। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे अजून मुंबई विद्यापीठामध्ये मैदानी चाचणी बाकी आहे त्यांनी घाबरून जायचे काही कारण नाहीये। त्यांनी येऊन आपले चांगल्या प्रकारे मैदानी चाचणी पूर्ण करून जायचे आहे। लवकरच मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी डेट दिली जाणार आहे। म्हणजे मित्रांनो, यावर्षी मुंबई व्यतिरिक्त इतर सर्व जिल्ह्यांचे एक्झाम एका दिवशी होणार आहे, आणि फक्त मुंबई पोलीसची एक्झामही एका दिवशी होणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही मैदानीची चांगली तयारी करत आहात, त्याचप्रमाणे लेखी पेपरची सुद्धा चांगली तयारी करा, म्हणजेच महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती व्हाल। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।